यवतमाळच्या आर्णी येथील नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वस्तिक जिनिंग आहे आणि या जिनिंगमध्ये आपण पाहतो की गणपती बाप्पाला चक्क सोन्याचा आरास घातल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अतिशय थाट्यामाटात गणरायाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती आणि गणपती मंदिरात गणरायाची मूर्ती विराजमान असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लाखो रुपयांचा आरास बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला पाहायला मिळते। अधिक बातचीत करणार आपल्या या संदर्भात अधिक माहिती देणार आहे स्वस्तिक जिनिंगचे संचालक गोपाल कोठारी। हो, काय नेमकं आरास एवढं लाखो रुपयाचं आपल्याला पाहायला मिळते, नेमकं कधीपासून ही प्रथा सुरू झालेली आहे, काय सांगाल? 25/2/2011 रोजी गणपती भगवान इथे विराजमान झाले, त्यांची स्थापना करण्यात आली आणि स्थापना वर्षापासून थोडं करत आज गणपतीचा हा शृंगार तयार झालेला आहे आणि ते त्यांच्याच कृपेनं झालेला आहे आणि त्यांची कृपा आमच्यावरही अपार आहे। आणि आज जे स्वस्तिक जिनिंग आज सुस्थितीत चालू आहे ते त्यांच्या कृपेनंच चालू आहे असं आम्ही मनातून नाही त्यांच्या प्रार्थना करतो। आणि दरवर्षी शेवट 9व्या दिवशी इथे 3,000 ते 4,000 लोकांची प्रसादी असते आणि आम्ही सर्व लोक, मी माझे पार्टनर गजानन कोशेटवार आणि कोशेटवार परिवार आणि कोठारी परिवार यांचं हे संयुक्त प्लांट आहे, दोघांचं मिळून आहे। आणि त्या गणपती बाप्पाचं हे शृंगार 95 तोळ्याच्या आसपास पूर्ण त्याच्यावर आहे आणि 95 तोळे हे 2011 पासून आजपर्यंत थोडं करत आज जमा झालेलं आहे। नेमकी संकल्पना कशी सुचली तुम्हाला की इथं जिनिंग प्रेसिंग आहे आणि यामध्ये गणपती मंदिर आहे, शेतकऱ्यांचा ये जा असतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात आरास आहे, आरास चढवण्याची परंपरा कशी आहे सुरू झाली? हे गणपती महाराजांच्या कृपेनंच हे मनात जसं येत गेलं आणि आम्ही दोघांनी चर्चा करू एक त्यांचं जे आहे शृंगार तयार करण्यात आला। वेळोवेळी आम्हाला असं सांगा की देवानी सांगितलं की हे असं होणार आहे आणि तसंच घडलं। पुढेही अजून आमच्याकडून काही चांगलं घडो हीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना आहे। नक्कीच विघ्नहर्ता गणरायाला आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे। या प्रसंगी लाखो नव्हतं तर जवळपास 97 ते 98 लाख रुपयाचा सोन्याचा आरास गणपती बाप्पाच्या मूर्तीवर घालण्यात आलेला आहे, त्यामुळे इथला गणपती मोठ्या चर्चेला जातोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।